बाजरी आणि दुधीचे थालीपीठ आता करत आहे मी. बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना मी ओवा टाकलेला आहे हाताच्या साहाय्याने कुस्करून. नंतर हिंग टाकलेला आहे, हळद टाकून घ्यायची आहे आणि ते हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, मीठ आणि हळद घेतलेली होती आणि जिरं वाटून टाकलेलं आहे. त्यानंतर इथे दुधी आपलं किसून घेतलेलं आहे आणि इथे ना मी धण्याची पूड टाकलेली आहे 1 चमचा भरून आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकायची आहे, हिरवीगार आपली भरपूर टाकायची आहे. ती टाकलेली आहे सफेद आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधीमध्ये पाणी असतो तर सर्वप्रथम मिक्स करायचं आहे. नंतर पाण्याच्या साहाय्याने मी मळून घेतलेलं आहे पीठ आणि छान असं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला हे छान असतं हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावायचा आहे मध्ये मध्ये आणि असे मी बघा आता तव्यामध्ये टाकलेलं आहे आणि होल असे पाडून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान मस्तपैकी दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस असं पसवून घ्यायचं आहे. गॅस कमी केलेला आहे. खमंग असं हे खरपूस आपलं छान लागते खायला. तर इथे थालीपीठ रेडी झालेलं आहे. चला मग लाईक करा आणि सबस्क्राईब